हॅलो फ्रेंड्स, सर्वांना माझा नमस्कार. माझ्या या AR रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत छोट्या छोट्या डेली यूजसाठी 2 सोप्या रांगोळी डिझाईन. सुरू करूया आजची आपली पहिली रांगोळी. तुम्ही बघू शकता, मी पहिले 2 मोठ्या रेषा आखलेल्या आहे, त्याच्यानंतर 2 छोट्या रेषा आखलेल्या आहे, नंतर त्याला क्रॉसमध्ये जॉईन केलेलं आहे. नंतर वरच्या बाजूला एक छोटंसं कमळाचं फूल काढलेलं आहे पाणी देऊन आणि दुसऱ्या 2 बाजूला एक छोटी छोटी पाणी काढलेली आहे. नंतर खालच्या बाजूला एक छोटीशी अशी 4-5 डॉट दिले आणि त्याला बोटाच्या मदतीच्या सहाय्याने असं आखून घेतलं, त्याचं फूल तयार केलेलं आहे. नंतर वरती जे कमळाचं फूल काढलेलं आहे आपण त्याच्यामध्ये पिंक कलर भरून घेऊया. पिंक कलरच्या रांगोळीने कलर भरून घेऊया. नंतर येलो कलर आणि मधामध्ये रेड कलर असे पूर्ण डॉट देऊन घेऊया. नंतर तुम्ही बघू शकता की हा रांगोळीचा फायनल लुक कसा आलेला आहे. ही रांगोळी कोणीही काढू शकतात फ्रेंड. इतकी सोपी रांगोळी आहे की ज्यांना नाही काढता येत, बिगनर्सला ज्यांना रांगोळी नाही काढता येत, ज्यांना कोणाला रांगोळी जमतच नाही, त्यांनासुद्धा ही रांगोळी अतिशयपणे आरामात काढता येते. आणि अशी सुंदर रांगोळी दिसते फ्रेंड. जेव्हा तुम्ही तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या दारात, देवासमोर ही रांगोळी काढाल तेव्हा तुम्हाला विचारतील की ही रांगोळी किती सुंदर आहे म्हणून. तर तुम्ही बघा आता त्या रांगोळीचा फायनल लुक कसा आलेला आहे. बघू शकता तुम्ही की किती सुंदर रांगोळी दिसत आहे फ्रेंड्स. अशाच नवीन नवीन रांगोळीचे व्हिडिओ बघण्यासाठी फ्रेंड्स माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा फ्रेंड्स. मी रोज रांगोळीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर AR रंगोली या चॅनलवर अपलोड करत असते फ्रेंड्स. तुम्ही रोज बघा, माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा रांगोळी आवडल्यास, आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा फ्रेंड्स. कमेंट पण करत जा फ्रेंड्स. तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर प्लीज एक कमेंट्स करत जा फ्रेंड्स. तर आता सुरू करूया आपली दुसरी रांगोळी. तुम्ही बघू शकता मी अशा क्रॉसमध्ये 3-3 अशा रेषा आखलेल्या आहे. त्याच्या मधामध्ये छोटी छोटी अशी पानं काढलेली आहे. पानांमध्ये ग्रीन कलर भरून घ्यायचा आहे, व्यवस्थित भरायचा फ्रेंड्स. आजूबाजूला कॉर्नरच्या बाजूला असं मधामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. ग्रीन कलर भरणं झाल्यानंतर आपल्याला ज्या मधामध्ये ज्या 3-3 रेषा आपण आखलेल्या आहे यांच्या मधातल्या रेषेवरती एक पिंक कलरचा डॉट द्यायचा आहे. असे पहिल्या 3-3 डॉट देऊन द्यायचे आहे फेविकॉलच्या बॉटलच्या मदतीच्या सहाय्याने, किंवा तुम्हाला जर हाताने करता येत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा असे डॉट देऊ शकता. जर बॉटलच्या मदतीच्या सहाय्याने केले तर आपले कसे परफेक्ट होतात फ्रेंड्स, म्हणून बॉटलच्या मदतीच्या सहाय्याने केले तर व्यवस्थित दिसतात. त्याच्यानंतर जे आपले 2 रेषा उरलेल्या आहे त्यांना असे गोल राऊंड देऊन द्यायचे आणि बोटाच्या मदतीने असे त्यांना गोल करून घ्यायचे. नंतर जे आपण डॉट दिले आहे त्याला असे बोटाच्या मदतीच्या सहाय्याने असे फुलाचा आकार देऊन असे व्यवस्थित करून घ्यायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये एक पिंक कलरचा डॉट द्यायचा आहे फ्रेंड्स. तुम्ही बघू शकता की आता आपल्या ह्या रांगोळीला किती सुंदर लुक आलेला आहे. जेव्हा आपण पिंक कलरचा डॉट दिला आहे किती सुंदर दिसते फ्रेंड, खूप सुंदर दिसतात ही रांगोळी. तुम्ही पण सुद्धा तुमच्या अंगणामध्ये काढा ही रांगोळी. आणि असेच नवनवीन रांगोळीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा फ्रेंड्स. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.